तर पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये 65 वर्षीय नराधमाकडून 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची माहिती समोर आलेली आहे। पोलिसांनी या 65 वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्यात। आरोपी बाहेर यायला नको अशी भूमिका रोहित पवारांनी टीका केलेली आहे। नराधमाचा मुलगा गुंड प्रवृत्तीचा असल्याची माहिती मिळाल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलं। मुलीच्या परिवारावर दबाव यायला नको, दक्षता घ्या असं रोहित पवारांनी म्हटलं। मुकण्यावरून तिथं अन्याय झालेला आहे। त्यांच्या परिवाराची सुद्धा भूमिका हीच आहे की काही झालं तरी हा जो चुकीच्या प्रवृत्तीचा अन्याय करणारा माणूस आहे त्याला आत लवकरात लवकर टाकलं पाहिजे। पोलिसही टाकले आणि तो बाहेरच आला नाही पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। जो नराधम आहे त्याचा जो मुलगा आहे तो गुंड प्रवृत्तीचा असं आम्हाला कळलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलींच्या परिवाराला, मुलींना नाही तर कोणालाही तिथं दबाव उद्या आला नाही पाहिजे याची दक्षता पोलिसांनी घ्यावी अशी विनंती त्यांना तिथं केली।